गोराई खाडी परिसरामधील कांदळवन उद्यान आज ठाकरे गटाकडून जनतेसाठी खुलं केलं जाणार आहे। गेल्या कित्येक महिन्यांपासून उद्यानाचं काम हे पूर्ण होऊन देखील उद्घाटनाचा मुहूर्त मिळत नव्हता आणि काम पूर्ण होऊन देखील उद्यान नजरेसाठी खुलं न केल्यामुळे ठाकरे गट आक्रमक झालेला आहे आणि तीच ही दृश्य आपण पाहतोय। उद्यानाचं प्रतिकात्मक उद्घाटन करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक हे उपस्थित झालेले आहेत। गोराई खाडी परिसरामध्ये कांदळवन उद्यान आहे आणि याच उद्यानाचं काम हे पूर्ण झालेलं आहे, मात्र अद्यापही या उद्यानाचं उद्घाटन झालेलं नाहीये आणि त्यामुळे नागरिकांसाठी हे उद्यान लवकरात लवकर खुलं करावं या प्रमुख मागणीसाठी युवा सेनेचे हे सगळेच कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। सहकार्य करा, मी रिक्वेस्ट करतो, प्लीज 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 सर रिक्वेस्ट करा, माझी विनंती झाला आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन गाड सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, या उद्यानाचं नेमकं उद्घाटन का होऊ शकलेलं नाहीये, कारण एकीकडे आता युवा सेना आक्रमक झाल्याचं दिसतंय। आकांक्षा, हे जे अटल बिहारी वाजपेयी नावाचं कांदळवन उद्यान इथे गोराई खाडी परिसरामध्ये गेल्या जवळपास वर्षभरापूर्वी बांधण्यात आलेलं आहे। त्याचं काम देखील पूर्ण झालेलं आहे, मात्र त्याला मुहूर्त मिळत नाहीये, कोणी VIP गेस्ट मिळत नाही आणि म्हणून या उद्यानाचं उद्घाटन हे रखडलेलं आहे। वारंवार जे स्थानिक शिवसैनिक आहेत त्यांनी हे पार्क खुलं करण्याची मागणी केलेली होती, मात्र अद्याप हे पार्क त्याचे सुरू न झाल्याने लोकांसाठी ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। आपण बघतोय की आज शिवसेना आणि युवा सेनेकडून इकडे संपूर्ण परिसरामध्ये जे उद्यानाच्या परिसरात आंदोलनाची हाक देण्यात आलेली होती आणि आज प्रतिकात्मक उद्घाटन तर ठाकरे गटाकडून केलं जाणार होतं, मात्र त्यापुढे पोलिसांनी त्यांना थांबवलेलं आहे। पण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात इथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि बॅरिकेड करून सगळ्या पोलिसांना अडवण्यात आलेलं आहे। जे ठाकरे गटाचे कार्यकर्ते त्यांचं असं म्हणणं की इथे स्थानिक आमदारांना जाऊ दिलं जातं, मात्र आम्हाला इकडे जाऊ दिलं जात नाही। बरोबर आहे, त्यामुळे याच प्रमुख मागणीसाठी हा एल्गार पुकारण्यात आलेला आहे। या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद सचिन या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।